नमस्कार मैत्रिणींनो, मी रुपाली. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण परफेक्ट अशी इडलीची रेसिपी बघणार आहोत. तर मी ह्या वाटीने 3 वाटी आपण तांदूळ घेतलेले आहे मी, आणि 1.5 वाटी आपण उडदाची डाळ घेतलेली आहे. तर हे डाळ तांदूळ स्वच्छ आपण 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि आपण तांदूळ कुपनचेच वापरलेले आहेत. कुपनची इडली खूप सुंदर येते कुपनच्या तांदळांची. तर आपण स्वच्छ 3 ते 4 पाण्याने तांदूळ धुवून घेतलेले आहेत, आणि त्यात आपण परत पाणी टाकून आपण 7 ते 8 तास आपण डाळ तांदूळ भिजवण्यासाठी ठेवून देणार आहोत. हे बघा, आपले 7 ते 8 तास झालेले आहे. आपले तांदूळ आणि डाळ छान भिजलेले आहेत. त्यातलं आपण पाणी काढून घ्यायचं आहे, आणि एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला. तांदळात थोडं पाणी ॲड करून आणि व्यवस्थित एकदम एकदम बारीक वाटायचं आहे. जर जाडसर राहिलं तर इडली अशी मऊसूत येत नाही कापसासारखी. तर आपलं सगळं पीठ दळून झालेलं आहे. आणि हे बघा, आपण थोडंसं हलवून घ्यायचं आहे ते 2 ते 3 मिनटं, आणि मग ते आपण परत 7 ते 8 तासासाठी झाकून ठेवायचं आहे. ते बघा, पीठ किती सुंदर फुगलेलं आहे. 7 ते 8 तासानंतर परत खूप छान फुगतं पीठ. आणि परत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे ते. एका साईडनेच आपलं हलवायचं आहे आपण व्यवस्थित. नंतर आपण त्यात चवीनुसार मीठ ॲड करत आहोत, आणि परत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे मीठ टाकल्यावर. थोडासा कसं आपण सोडा वापरणार आहोत. सोडा नाही पण टाकला तरी चालतो, पण मी थोडासा सोडा ॲड केलेला आहे. आणि इडली लावण्यासाठी आपण इडली पात्र ठेवून घेतलेलं आहे गॅसवर. त्यात 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून ते पाणी कडक करून घ्यायचं आहे. मग नंतर इडली पात्राला तेल लावून आपण त्यात इडली बॅटर ओतून घ्यायचं आहे व्यवस्थित, आणि सगळ्या इडल्या व्यवस्थित लावून घ्यायच्या आहे अशा. आणि 15 मिनटं आपण हे इडली वाफू देणार आहोत. 15 मिनटं झालेले आहेत. तर आपली मऊसूत एकदम कापसासारखी इडली तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही, आणि पांढरी शुभ्र एकदम. हे बघू शकतात, जाळी बी खूप सुंदर आलेली आहे इडलीला. खूप सुंदर इडल्या होतात माझ्या पद्धतीने जर केल्या. हे बघा, किती किती मऊसूत आणि किती जाळीदार इडली आलेली आहे. हे बघा, तोडून दाखवत आहे मी एक इडली. आणि अशा इडल्या ठेवून, आणि मी तुम्हाला सांबारची पण रेसिपी दाखवणार आहेत कधीतरी. तर नक्की ट्राय करा माझी पद्धतीने इडलीची रेसिपी. हे बघा, आणि मला सपोर्ट करा मैत्रिणींनो. मला सबस्क्राईब करा, लाईक्स करा, कमेंट करा. धन्यवाद.